श्री गुरवे नमः. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर, गुरुवर, उपस्थित ज्येष्ठ, स्नेही, कुटुंबीय आणि ज्ञान, साहित्य तसेच संगीत प्रेमी रसिक हो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या या मंगल दिवशी माझ्या आयुष्यातील एक अत्यंत अविस्मरणीय क्षण मी अनुभवते आहे. माझ्या पूर्व प्रकाशित 2 काव्यसंग्रहांनंतर आज माझ्या लेखन प्रवासात आणखी एका महत्त्वपूर्ण पर्वाची नोंद होते. या क्षणी मनात आनंद आहे, समाधान आहे, पण त्याहूनही अधिक कृतज्ञतेची भावना आहे. कारण हे 2 ग्रंथ केवळ माझ्या लेखणीचे फलित नाहीत, ते माझ्यावर झालेल्या संस्कारांचे, गुरुकृपेचे, आई वडिलांच्या आशीर्वादाचे, माझ्या मांकुळातून लाभलेल्या साहित्य प्रेमाचे आणि आयुष्यात जपलेल्या साधनेचे साकार रूप आहे. माझ्या आयुष्यात साहित्याची, शब्दांची, सृजनाची बीजे अतिशय लहानपणीच रुजली. त्याची सुरुवात माझ्या मांकुळातून झाली. माझे बाळा मामा, बल्लू मामा आणि अनंत मामा या तिघांनाही साहित्याची विलक्षण ओढ, शब्दांवर त्यांचे अपार प्रेम, लेखनातील समृद्ध विचार आणि संवेदनशील अभिव्यक्ती पाहतच मी मोठी झाले. त्यांच्या सहवासातून नकळत शब्दांविषयीचा आदर, साहित्याविषयीचं प्रेम आणि विचारांची श्रीमंती माझ्याही मनात रुजत गेली. माझी मामे बहीण सौ मृणालिनी कुंभारे या देखील एक उत्कृष्ट लेखिका आहेत. त्यांनी अनेक दर्जेदार ग्रंथांचे अनुवाद करून साहित्य विश्वात मोलाचे योगदान दिले. त्यांनी अनेक याचबरोबर माझी वसुंधरा मावशी, तिची लेखन कला आणि चित्रकला म्हणजे जणू सृजनाचा अखंड झरा. शब्दांना आणि जाणीवांना जिवंत करण्याचे विलक्षण सामर्थ्य तिच्यात आहे आणि ती माझी दुधमाय आहे हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो. कदाचित तिच्या त्या कला संपन्नतेचा एखादा अंश माझ्याही लेखणीत नकळत उतरला असावा अशी माझी मनोमन श्रद्धा आहे. माझी संध्या मावशी, तिच्या रामभक्तीने तिच्या आयुष्यावर, माझ्या आयुष्यावर अमिट छाप उमटवली. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली की तिच्या मधुर स्वरात जवळजवळ तासभर चालणारे स्तोत्रपठण ऐकणे हा माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. तिच्या श्रीरामावरील नितांत श्रद्धेने, समर्पणाने आणि भक्तिभावाने माझ्या मनात स्तोत्रांविषयी एक वेगळीच ओढ निर्माण केली. ती आमच्या घरी आली की मीही तिच्यासोबत स्तोत्र पठणाला बसायचे. त्यावेळी स्तोत्रांचा अर्थ कदाचित पूर्णपणे समजत नसेल, पण त्या शब्दांमधून मिळणारे चैतन्य, मनाला मिळणारी शांतता आणि भक्तीचा स्पर्श नकळत माझ्या अंतरंगात साठत गेला. या सगळ्या मनामध्ये श्रद्धेचे आणि भक्तीचे बीज रुजविण्याचा प्रवाहाचे मूळ मात्र आमची आजी. खरं सांगायचं तर आजीविषयी बोलण्यासाठी शब्दही अपुरे पडते आणि वेळही. भगवंतावर इतकं निरपेक्ष, निष्कलंक आणि जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मी आजवर फार क्वचित पाहिली आहे. स्वतःही पेक्षा तिने तिच्या देव्हाऱ्यातील देवांना जपलं. त्यांची सेवा, त्यांची पूजा, त्यांचं अस्तित्व हेच तिच्या आयुष्याचं केंद्र होतं. आणि तिच्या गुरूंवर, गुरु यशवंतावर तिची असलेली नितांत श्रद्धा, अखंड विश्वास आणि संपूर्ण समर्पण पाहताना भक्ती म्हणजे नेमकं काय याची खरी अनुभूती यायची. तिच्या सहवासात आम्ही केवळ वाढलो नाही तर चैतन्याचा स्पर्श अनुभवत मोठे झाले. या सगळ्या आठवणी सांगायला गेले ना तर कदाचित हा मायक्रोफोनही सोडवत नाही, पण या सगळ्याचं सार एकच आहे की सद्गुणांचे पण संस्कार करावे लागतात. श्रद्धा, निष्ठा, समर्पण, भक्ती, संवेदनशीलता, साहित्यप्रेम किंवा कलेची ओढ या गोष्टी पुस्तकातून नाही शिकता येत. त्या घरातल्या वातावरणातून, मोठ्यांच्या आचरणातून, त्यांच्या सहवासातून, अनेक पिढ्यांनी जपलेल्या संस्कारांतून नकळत आपल्या मनात झिरपत जात असतात. भगवंतावर जीव ओवाळून टाकावासा का वाटतो? लेखणीत भावना कशा उतरतात? शब्दांना प्राण कसा मिळतो? कलेला साधनेचं रूप कसं प्राप्त होतं? हे सगळं सहज नाही घडत. त्यामागे अनेक पिढ्यांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा असावी लागते.
आणि मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते की असा अमूल्य वारसा मला माझ्या आईवडिलांकडून भरभरून मिळाला. सिद्ध स्तोत्र म्हणी या पुस्तकामागचा माझा आध्यात्मिक प्रवास इथे सांगू इच्छिते. या पुस्तकामागचा प्रवास हा केवळ लेखनाचा नसून तो माझ्या संपूर्ण आयुष्याला नवे वळण देणारा आहे, अंतर्मुख करणार आहे. तर माझ्या आयुष्यात गुरुतत्वाचे जेव्हा आगमन झाले त्या क्षणापासून जीवनाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. प्रत्येक वळणावर अनेक सूक्ष्म अनुभूती येत गेल्या आणि त्या अनुभूतींनी मला अंतर्बाह्य समृद्ध केलं. आश्चर्य म्हणजे शारीरिक त्रास असो वा मानसिक अनेक समस्या नकळत दूर होत गेल्या. त्यावेळी मला जाणवले की श्रद्धेने केलेलं स्तोत्र पठण ही केवळ धार्मिक कृती नसून ती एक जिवंत अनुभव क्रिया आहे. ज्या तत्वावर आपली अखंड श्रद्धा, प्रेम आणि समर्पण असतं त्या तत्वाची स्तोत्र रूपाने सातत्याने स्तुती केली की त्या तत्वाची ओळख दररोज नव्याने होत जाते. एकदा दोनदा नव्हे तर निरंतर केलेल्या स्तोत्र पठणातून त्या तत्वाशी समरसतेचा भाव आपला वाढत जातो. तशी त्या परमतत्वाविषयीची ओढ, प्रेम, भक्ती आणि शरणागती अधिकाधिक गूढ होत जाते. हा माझा अत्यंत दृढ आणि प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा प्रत्येक श्वासागणिक त्या नामाची गोडी लागते तेव्हा प्रत्येक श्वास हा जीवनातील चमत्काराची अनुभूती देऊन जात असतो. हा विषय केवळ बोलण्याचा नाही आहे, तो स्वतः अनुभवण्याचा आहे. येथे आस्तिक नास्तिक असाही भेद नाही, कारण जितके त्या तत्वाचे चिंतन वाढते ना तितके त्याविषयीची ओढ, त्याच्या सहवासाची आर्तता आणि त्याच्यावरील प्रेम पण वाढत जातं. हळूहळू त्या तत्वाचे आपल्यावरील प्रेम देखील अनुभवास येऊ लागते. मात्र या सर्वासाठी आवश्यक आहे तो संयम आणि सातत्य. आजच्या काळात आपण व्यवहाराला सत्य मानतो आणि भावनेला दुय्यम स्थान देतो, परंतु माझा अनुभव सांगतो की विश्वाचे दर्शन व्यवहारातून नव्हे तर निर्मळ भावनेतून घडतं. भावना ही दुर्बलता नसून ती ईश्वराशी जोडणारी सर्वात समर्थ शक्ती आहे असं मला वाटतं. जेव्हा मी स्तोत्रांचा परिणाम स्वतःवर अनुभवला आणि त्यानंतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींमध्येही त्याचे सकारात्मक परिणाम पाहिले तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले की आपल्या प्राचीन स्तोत्रातील फलश्रुती या केवळ काव्यात्मक विधान नाही आहेत, त्यामागे एक गहन आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय सत्य दडलेलं आहे आणि त्या अभ्यासपूर्ण स्वरूपात समाजासमोर यायला हव्यात. आणि तेथूनच या पुस्तकाच्या लेखनाची सुरुवात झाली. माझा ठाम विश्वास आहे की हे स्तोत्रे ही चिकित्सेची ही प्रभावी माध्यम होऊ शकतात. मात्र त्यासाठी अंतःकरणाची शुद्धी, परमतत्वावरील अखंड श्रद्धा, शरणागतीचा भाव आणि निस्वार्थ भक्ती आवश्यक आहे. हे घटक असतील तर परिणाम निश्चितच दिसतील. आपण सहज म्हणतो भीती वाटत असेल तर रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा. यामागे काय आहे? यामागे केवळ परंपरा नाही तर अनुभव सिद्ध सत्य आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक स्तोत्रांचाही विशिष्ट परिणाम अनुभवता येतो. जसे की मनात आत्मविश्वासाची कमतरता असेल, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसेल किंवा कर्मनिष्ठा कमी होत असेल तर सूर्यकवच, आदित्य हृदय स्तोत्र हे उपयुक्त ठरतं. मन अतिशय चंचल झालं असेल, निर्णय क्षमता कमी झाली असेल किंवा एका ध्येयावर स्थिर राहणं कठीण जात असेल तर अर्गला स्तोत्र मनाला स्थैर्य देत असतं. प्रमेह, मधुमेह यांसारखे दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित जे विकार असतील अथवा सतत प्रयत्न करूनही कार्यात अडथळे जास्त येत असतील तर दत्तबाबांनी याचे अत्यंत परिणामकारक अनुभवास हे येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, वारंवार आजारपण येत असेल, पचन संस्थेचे विकार त्रास देत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण आणि श्रवण लाभदायी ठरतं. ज्यांना आध्यात्मिक उन्नतीची तीव्र तळमळ आहे, भगवंताचे साक्षात दर्शन अनुभवायचे आहे, देवीची अखंड कृपा प्राप्त करायची आहे किंवा इंद्रिय निग्रह साधायचा आहे, त्यांनी ललिता सहस्त्रनाम श्रद्धेने म्हणावं किंवा ऐकावं. तर ज्यांच्या मनात भीती आहे, असुरक्षितता आहे, धैर्याचा अभाव आहे, त्यांनी भृगु कवच नियमित म्हणावं. तर ही उदाहरणे केवळ दिशादर्शक आहेत. प्रत्येक स्तोत्राचं स्वतःच एक अद्वितीय चैतन्य आणि एक कार्यक्षेत्र आहे. या पुस्तकातून माझा प्रयत्न एवढाच आहे
की स्तोत्रांकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यांच्या आध्यात्मिक, मानसिक आणि आरोग्यदायी परिणामांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन समाजासमोर यावा, या निर्मळ भावनेतून सिद्ध स्तोत्रमणी या पुस्तकाचा जन्म झाला. कोणताही लेखक पुस्तक लिहितो तेव्हा त्याला सर्वात मोठी उत्सुकता असते ती जाणकार वाचकांच्या प्रतिक्रियेची. तर या पुस्तकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मान्यवर विद्वानांचे आशीर्वाद आणि अभ्यासपूर्ण अभिप्राय लाभले. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख मी इथे करू इच्छिते. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर अपार अविनाश सावजी सर, जे प्राध्यापक आणि प्राचार्य आहेत, स्कूल ऑफ योगा अँड नॅचरोपॅथिक मेडिसिन, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, बँगलोर, यांनी या ग्रंथाचा अत्यंत चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून त्याला सटल हिलिंग सायन्स आणि प्रॅक्टिकल क्लिनिकल गाईड अशी बहुमोल दाद दिली आहे. तर आपल्या विश्वासाबद्दल आणि मनपूर्वक आशीर्वादाबद्दल मी आपले ऋणी आहे. तसेच माझे सुधीर मामा यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या अभिप्रायात आपण सिद्ध स्तोत्रमणी या ग्रंथाला सहज मानव सेवा करणारा आणि प्रत्येकाच्या संग्रहात असावा असा ग्रंथ असे गौरवोद्गार दिले. स्तोत्रांची रोग निवारकता आणि आरोग्यदायी परिणाम आपण स्वतः अनुभवल्याचे सांगून या ग्रंथामागील विचारांवर आपण व्यक्त केलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आता दुसऱ्या पुस्तकाची म्हणजेच नादसुधा या पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि पार्श्वभूमी सांगायची. संगीत माझ्या आयुष्यात माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्मापूर्वीपासूनच आहे. मी माझ्या आईच्या गर्भात असतानाच संगीत ऐकत वाढले. यांचे संपूर्ण श्रेय माझ्या आईला म्हणजे सौ क्षिप्रा श्रीगिरीवार यांना जाते. संगीत ही तिची केवळ आवड नाही तर ती तिची साधना, तिची उपासना आणि तिचे जीवन आहे. तिने संगीत विशारद, संगीत अलंकार आणि महामहोपाध्याय अशा मानाच्या पदव्या संपादन केल्या. संगीत आणि कलेविषयीची तिची ओढ, तिची निष्ठा आणि तिचं समर्पण शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. लहानपणापासूनच घरात संगीताचा अखंड सहवास लागला. आई घरातील कामे करत असतानाही तिच्या सुरेल आवाजात बंदिशी गुणगुणत असे. त्या सुरांनी घर भारून जात असे आणि तिच्या संगीत अलंकार आणि महामहोपाध्याय परीक्षांतील अनेक कठीण बंदिशी मला केवळ तिच्या तोंडून वारंवार ऐकूनच नकळत पाठ झाल्या. कदाचित माझ्या संगीतमय प्रवासाची तीच खरी सुरुवात होती. तिच्या संस्कारांतून संगीत ही कला माझ्या आणि माझ्या ज्येष्ठ भगिनी पृथाताई यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. संगीताचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, ते मनातील भावविश्व घडवतं, विचारांना दिशा देतं आणि मानवी चेतनेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची अद्भुत क्षमता त्यामध्ये आहे. याच जाणीवेतून माझ्या मनात म्युझिक थेरपी या विषयाची बीजे रोवली गेली. या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी मी देश विदेशातील विविध नामांकित म्युझिक थेरपी असोसिएशन्सशी जोडले गेले. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला, चर्चासत्रांमध्ये सहभागी झाले आणि या विषयाचे विविध पैलू समजून घेतले. त्यानंतर म्युझिक थेरपीवरील संशोधन आणि त्याच्या प्रत्यक्ष उपचार पद्धतींचाही अभ्यास अधिक जोमाने सुरू केला. भारतीय शास्त्रीय संगीत, नादयोग, आयुर्वेद, योग आणि आधुनिक न्यूरोसायन्स यांचा सखोल अभ्यास करत असताना या विषयामागील विज्ञान आणि त्याची परिणामकारकता अधिकाधिक स्पष्ट होत गेली. त्यानंतर विविध व्याधींवर म्युझिक थेरपीचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली. अनेक रुग्णांवर उपचार करताना संगीतामुळे मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यामध्ये घडणारे सकारात्मक बदल अनुभवले. प्रत्येक यशस्वी अनुभवाने या विषयावरील माझा विश्वास अधिक दृढ होत गेला. तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की याच प्रवासाला संस्थात्मक रूप देण्यासाठी मी 2025 मध्ये कैवल्यनाथ वेलनेस फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश म्युझिक थेरपीचे शास्त्रीय शिक्षण देणे, संशोधनाला चालना देणे आणि हा विषय घराघरापर्यंत पोहोचवणे हा आहे. या उद्देशाने मी म्युझिक थेरपीचे विविध अभ्यासक्रम तयार केले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची संकल्पना आणि रचना मी केली जेणेकरून मूलभूत ते प्रगत अशा सर्व स्तरांवर म्युझिक थेरपीचे शास्त्र अभ्यासता आणि प्रत्यक्ष उपचारामध्ये वापरता येईल. आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या सूत्रसंचालिका श्रीमती प्राची मुळेताई
या आमच्या संस्थेच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नागपूर विभागात कार्यरत आहेत. त्यांचे योगदान संस्थेसाठी अत्यंत मोलाचे आहे. याशिवाय आम्ही दर महिन्याला देशातील नामवंत म्युझिक थेरपिस्ट यांची विशेष अतिथी व्याख्याने आयोजित करत असतो. म्युझिक थेरपी विषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि हा विषय सामान्य जनतेपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावा हा त्यामागील निर्मळ उद्देश आहे. आज आमच्या संस्थेशी नागपूरसह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि भारतातील विविध राज्यातील विद्यार्थी, डॉक्टर, संगीतप्रेमी आणि अभ्यासक जोडले गेले आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आपल्यापैकी कोणालाही या क्षेत्रात शिकण्याची, संशोधन करण्याची इच्छा असेल तर कैवल्यनाथ वेलनेस फाउंडेशन मध्ये आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. या संपूर्ण प्रवासाचेच फलित म्हणजे नादसुधा पुस्तक. हे पुस्तक मी बेसिक टू ऍडव्हान्स या संकल्पनेवर आधारित लिहिले आहे. ज्यांना म्युझिक थेरपी विषयी कोणतीही पूर्व माहिती नाही त्यांनाही या पुस्तकातून या विषयाची सुस्पष्ट आणि शास्त्रीय ओळख होईल. तसेच विद्यार्थी, संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक, संगीत साधक आणि म्युझिक थेरपिस्ट यांसाठी हा एक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्यासाठी संगीत ही केवळ कला नाही, संगीत ही साधना आहे, विज्ञान आहे, उपचार आहे आणि मानवी मनाला स्पर्श करणारी परमेश्वराची दिव्य भाषा आहे. याच श्रद्धेतून, संशोधनातून आणि समाजाला काही अर्थपूर्ण देण्याच्या ध्यासातून नादसुधा या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर विद्वानांचे आशीर्वादरूप अभिप्राय लाभले, त्यांचा मी इथे आता उल्लेख करू इच्छिते. सर्वप्रथम इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशन बँगलोरचे संस्थापक अध्यक्ष, माजी भारतीय महसूल सेवा अधिकारी, माजी संयुक्त राष्ट्रसंघ तज्ज्ञ आणि संगीतोपचार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक आदरणीय श्री टी.व्ही. साईराम सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या अभिप्रायात आपण नादसुधा या ग्रंथाला माझ्या प्रामाणिक साधनेचा, सखोल अभ्यासाचा आणि संगीताच्या उपचार क्षमतेचा शास्त्रशुद्ध व अर्थपूर्ण शोध घेण्याच्या माझ्या प्रयत्नांचा साक्षीदार असल्याचे गौरवोद्गार दिले. मनपूर्वक धन्यवाद सर. तसेच भारतीय शास्त्रीय संगीतोपचार तज्ज्ञ आणि राजम्स गुरुकुलम यांच्या मुख्य मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर राजम शंकर मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या अभिप्रायात आपण नादसुधा या ग्रंथाला संगीतोपचार क्षेत्रासाठी एक अर्थपूर्ण आणि मौल्यवान योगदान असल्याचे गौरविले. तसेच संगीतोपचार, न्यूरोहॅबिलिटेशन अँड डिमेन्शिया केअर क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर विद्या शेनॉय मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या अभिप्रायात आपण नादसुधा या ग्रंथाला संगीतोपचार क्षेत्रासाठी एक अभ्यासपूर्ण, वैज्ञानिक आणि प्रत्येक अभ्यासकाच्या ग्रंथसंग्रहात असावा असा मौल्यवान ग्रंथ असे गौरवोद्गार दिलेले आहेत. धन्यवाद. आता आपण दोन्ही पुस्तकांच्या विमोचनाच्या मंगल क्षणाकडे वळत आहोत. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते की कृपया आपापल्या स्थानावरच त्यांनी उभं राहावं. आम्ही आपल्या प्रत्येकाच्या हाती एक सुंदर हस्तनिर्मित बटवा सुपूर्द करीत आहोत. त्या बटव्यात पुस्तकांच्या प्रती आहेत. माझी विनंती आहे की कृपया सर्व मान्यवरांनी एकाच वेळी बटवा उघडावा आणि पुस्तकाचे विमोचन करावे. याचबरोबर व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस ठेवलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे अनावरणही करण्यात येणार आहे. मी माझे सासरे आदरणीय श्री भरत जोशी आणि माझ्या सासूबाई आदरणीय सौ भाग्यश्री जोशी, तसेच माझे बाबा आदरणीय श्री सुनील श्रीगिरीवार आणि माझी आई आदरणीय सौ क्षिप्रा श्रीगिरीवार यांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावे आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील आवरण परिधींचे अनावरण करून या सोहळ्याची शोभा वाढवावी. या मंगल क्षणाची सुरुवात शंखनादाने करावी असे मी बाबांना विनंती करते.
डॉक्टर इंद्रायणी दोन्ही पुस्तकांचं विमोचन अतिथींच्या हस्ते झालेलं आहे आणि अशाच नवनवीन संकल्पनांसमवेत डॉक्टर इंद्रायणी श्रीगिरीवार जोशी यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊया. हॅलो. डॉक्टर इंद्रायणी श्रीगिरीवार जोशी यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात खूप खूप अभिनंदन करते आणि शुभाशीर्वाद लाभले. माझ्या प्रत्येक स्वप्नावर विश्वास ठेवणारा, माझ्या प्रत्येक प्रयत्नाला निशब्द बळ देणारा माझा जीवनसाथी लाभला. हे माझे परम भाग्य. आज इथे उपस्थित असलेल्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्यासाठी सदैव शुभचिंतन करणाऱ्या आपणा सर्वांच्या सदिच्छा मला लाभल्या आणि आपल्यासारख्या दिग्गज, विद्वान आणि पूजनीय मान्यवरांचे शुभाशीर्वाद लाभले. यापेक्षा मोठी संपत्ती, यापेक्षा मोठे भाग्य माझ्यासाठी दुसरे कोणतेही नाही. माझे कार्य असेच अखंड सुरू राहणार आहे. आज आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हेच माझ्या पुढील प्रत्येक कार्याची प्रेरणा आहे. यासाठी मी आपणा सर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. नवीन विचार आणि समाज उपयोगी असे काहीतरी नवे घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील. तोपर्यंत आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मनःपूर्वक धन्यवाद. जय श्रीराम.